हा सामना दोन षटकाचा राहील. दोन तन्वी पाहूया गोलंदाजीसाठी तयार आणि पहिला चेंडू नो सॉरी डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एक पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा डिक्लेरेशन बॉक्स मध्ये मला वाटतं एक धाव तर नक्कीच धाव संख्या पोहोचली 2 वरती आणि इकडे रनआउटचा चान्स होता परंतु एक धाव तर निश्चितच धाव संख्या पोहोचली 3 वरती आणि पंचांचा काहीच विचार नाही परंतु एक डिक्लेरेशन मध्ये धाव संख्या बोलले 4 वरती आणि हा उंच झेल टिपलाय. पाहूया झेल चित्रेक्षण परंतु एक नंबर उत्कृष्ट झेल या ठिकाणी टिपलाय तो ऋतुजा संदेश आंबेडकर जर कुठे असेल तर संदेश आंबेडकर आता मात्र विरार एक्सप्रेस आणि पहिल्या चेंडूवरती जगा आणि आऊट झाले दुसऱ्या गरीबाचा येतो श्रावणीचा निष्काळी लिहिणे संघाचा धाव संख्या पोचली 4 वरती पुण्याच्या सामन्याला सुरुवात आणि डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एक धाव तर नक्की डिक्लेअरच्या मध्ये संघ बसतोय 6 वरती 7 वरती पुण्याच्या सामन्याला सुरुवात आणि मला वाटतं बहुतेक स्टेडियमच्या बाहेर अजूनही धक्का बसतोय तो आणि आता मध्ये भार्गव हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट हातात धरून आणि क्लीन बॉल माराया शॉट कतार दुबई मुंबई पुन्हा गोवाई ठाणा गाजविला रायगड ठाणा गाजविला आणि मला वाटतं उत्कृष्ट खेळाचा खेळकर जमले दान आणि बहुतेक चेंडू होतो किमाच्या पार पुरती घोडे बॉलवर नजर काढावा का मारतोय आकाश पारगावचा आणि पुन्हा एकदा चौका त्याला दुसरा चौका वैकिक पहिलं षटक घेऊन प्राची त्याला सामन्याला सुरुवात 12 चेंडू आणि 16 धावांची गरज पाहूया किती षटकार चौकार येतो तो चेंडू मात्र निर्धाव होता परंतु चेंडू जाऊन अडलतोय आणि मला वाटतं वंडी एक धाव तर नक्की आणि रनआउट पुण्याच्या सामन्याला सुरुवात
आणि या ठिकाणी रनआउट 2 ओव्हर. आता मात्र जुळे आणि चेंडू मात्र वाईट. पंचांचा वाईटचा इशारा आहे. धावसंख्या पोहोचते 3 वरती. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात आणि पुन्हा एकदा निर्धाव करून चेंडू होता, परंतु चेंडू मात्र जाऊन डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय आणि धावसंख्या पोहोचते 4 वरती. पहिलं षटक मारत असताना आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या 5 वरती आणि पुन्हा एकदा वाईट आणि एक अवांतर. अशा एकूण 2 धावांनी संघ पोहोचतो 7 वरती. आणि लेच्या दिलकडे चेंडू मात्र जातोय. विकेट. संजीदा येऊन अवस्था अनविलंय संघाची आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅटचा बॉलचा काही संबंध नाही. चेंडूचा निर्धाव दरम्यान षटक सप्ते. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 7 आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. चेंडू आणि 9 धावा. अटीगटीचा सामना आणि आता मात्र वैयक्तिक पहिल्या आणि संघाच्या वतीनं दुसरा षटक घेऊन एक चेंडू बाकी होता पहिल्या षटकातील. पाहूया आणि लेगच्या दिशेने चढवले चेंडू. अनादीमुळे आपले तुम्ही भार बसायचे आहे या मैदानावरती आणि निर्धाव चेंडू होता, परंतु चेंडू मात्र जातोय 1 धावेसाठी डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. आणि मला वाटतं उत्कृष्ट सगळा संघ होतो आणि 6 जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. आणि या ठिकाणी मिळतो आपल्याला 2 आणि मला वाटतं अनविलन संघ विजय होतोय.